विरोधकांच्या डोळ्यात जर कचरा गेला असेल तर इकडे या, उघडा डोळे आणि बघा नीट। एक बार अगर मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता है। कोणी माईकाला लाला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। विरोधकांच्या ही सगळी लोक जे आली आहे ही जमवा जमाव करून आली नाहीत। शब्द देताना 10 वेळा नाही 100 वेळा विचार करा, पण एकदा शब्द दिला कि माघार नहीं। जमीन के पक्के हैं, लोगों की तरह हालात देखकर रंग नहीं बदलते। छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी। आजच्या खरं म्हणजे आजचा हा पक्ष प्रवेश या सोहळ्यामध्ये 25,000 लोकांनी पक्ष प्रवेश केलाय आणि हे सगळे फॉर्म इथं, हे सगळे भरलेले फॉर्म इथं विनायकरावांनी आणून ठेवलेत। विनायकराव आतापर्यंतच्या सगळ्या पक्षप्रवेशांमध्ये हा तुमचा पक्षप्रवेश 16 हा सगळ्यात मोठा पक्षप्रवेश झालेला आहे आणि म्हणून मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो। खरं म्हणजे इथं 42, 43, 44 डिग्री तापमान। मी विनायकरावांना सांगितलं संध्याकाळची सभा ठेवा, तरी सुद्धा लांबून आलेले लोक उन्हा तानाची पर्वा न करता हजारोंच्या संख्येने हा जनसागर या ठिकाणी आपण पाहतोय। मी खरं म्हणजे काल येणार होतो आणि काल येण्याची इथं सभा आपली कालचा दिवस होता, परंतु दिल्ली मधल्या आपल्या महाराष्ट्राच्या प्रश्नासंदर्भात, शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात बैठक होती। गृहमंत्री अमित भाईंच्या बरोबर, जलशक्ती मंत्री CR पाटील साहेबांच्या बरोबर, आणि मी सांगितलं सभा एक दिवस पुढे ढकला, पण मला वाटलं सभा रद्द झाली, पुढे गेली की पुन्हा त्याचं नियोजन करणं सोपं नसतं, परंतु विनायकरावांनी ते करून दाखवलं आणि प्रचंड उत्साह, जल्लोष या सभेमध्ये आपण पाहतोय। आणि म्हणून विरोधकांच्या ही सगळी लोक जी आली आहे ही जमवा जमाव करून आली नाहीत, तर शिवसेनेच्या आणि विनायकरावांच्या प्रेमापोटी हजारो लोकांचा जनसागर इथं उसळला। विरोधकांच्या डोळ्यात जर कचरा गेला असेल तर इकडे या, उघडा डोळे आणि बघा नीट। या शिवसेनेचा मेळावा बघा, प्रवेश सोहळा बघा आणि विनायकरावांची ताकद आणि प्रेम बघा। ही वाजत गाजत उत्साहात आलेले सगळे कार्यकर्ते आहेत, माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ, या सगळ्यांनाच मी मनापासून धन्यवाद देतो, आपल्याला साष्टांग नमस्कार करतो। कारण प्रेम जे आहे हे प्रेम विकत घेता येत नाही। हे प्रेम, आपुलकी, जिव्हाळा आपण जो आज दाखवलाय, रस्त्याने येताना स्वागतासाठी उभी राहिलेली लोक, हा सगळा भगवा माहोल विनायकरावांच्या टीमने, कार्यकर्त्यांनी तयार केलेला।
आणि म्हणून विनायक रावांना मनापासून मी धन्यवाद देतो, मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. खरं म्हणजे मराठवाडा असो किंवा पश्चिम महाराष्ट्र असो, खानदेश असो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं हा एकनाथ शिंदे तुमचा जातो तिथं तिथं प्रेम आशीर्वाद या ठिकाणी जनतेचे लोकांचे मला पाहायला मिळतात. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि आपुलकीची भावना जी आहे ही पाहिले. फटाके काय थांबत नाहीत. फटाक्याचं अख्खं दुकान विनायकराव आणले काय. हा आनंदोत्सव आहे, ही दिवाळी आहे, ही आनंदाची दिवाळी आहे. आणि विनायकरावांच्या कार्यकर्त्यांनी हा आनंदोत्सव आज साजरा केलाय. मी ज्यांचा प्रवेश झालाय त्या सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो. अनेक लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, पदाधिकारी सगळे सगळे आज शिवसेनेमध्ये दाखल झाले. मी भाग्यवान आहे की गेल्या 3 वर्षापासून हा प्रवेशाचा सोहळा जो आहे सुरू आहे. आणि इथं शेतकऱ्यांचे नेते शंकर अण्णा धोंडगे यांनी अनेक शेतकरी नेत्यांच्या सोबत काम केलं. त्यांनी प्रवेश केला. बच्चूभाऊ कडू गोरगरिबांचा नेता, दिव्यांगांचा नेता, शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी काम करणारा नेता, त्यांनी देखील शिवसेनेसोबत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. काल परवा गेल्या आठवड्यात माजी खासदार आनंद परांजपे असतील, माजी आमदार, माजी मंत्री, अनेक अनेक लोक शिवसेनेमध्ये येतात. शिवसेनेसाठी आजचा दिवस हा ऐतिहासिक आहे. कारण आपल्या विनायकरावांनी शिवसेनेचा भगवा हातात घेतलाय. आणि आज मी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहे. आजची सभा ही वेगळंच काही सांगून जातीय. आणि विनायकराव पाटील यांच्या नावात विनायक आहे. आजपासून ते आपल्या राजकारण आणि समाजकारणाचा नव्याने श्री गणेशा करतायत. यासाठी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे विनायकरावांसारखा अनुभवी नेता, जे माजी आमदार राहिलेत, माजी मंत्री राहिलेत, त्यांनी केलेलं गोरगरिबांसाठी काम आपल्याला माहित आहे. आणि म्हणूनच त्यांच्या प्रेमापोटी 25,000 लोक त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये येत आहेत. हा इतिहास आहे, ऐतिहासिक सोहळा आहे. आणि म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन करत असताना या ठिकाणी त्यांनी मगाशी सांगितलं, या ठिकाणी विकास आणि जो अजेंडा आहे आपला, विकासाचा अजेंडा घेऊन आपण पुढे चालतोय. आणि अशा या प्रवेशांमुळे महाराष्ट्राच्या विकासाचं राजकारण कुठं आहे हे आता सगळ्यांना समजलंय. मगाशी शंकर अण्णांनी पण सांगितलं, विनायकरावांनी पण सांगितलं. आणि मी आपल्याला विनायकराव सांगतो, एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळणार आहे. एक बार अगर मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता है. अरे राजकारणात, समाजकारणात शब्दाला फार महत्व आहे. बाळासाहेब सांगायचे, दिघे साहेब सांगायचे, शब्द देताना
10 वेळा नाही 100 वेळा विचार करा, पण एकदा शब्द दिला की माघार नाही. आणि म्हणून एकनाथ शिंदेवर विश्वास ठेवून इथं आमचा संजय राठोड, हेमंत पाटील, सगळे आमदार, बालाजी बिलाजी, सगळे भोंडारकर, कोण अजून कोण कोण, सगळे आमचे आमदार आहेत, माजी आमदार पण आहेत. आणि या एकनाथ शिंदेवर विश्वास ठेवून 2022 ला एक इतिहास या महाराष्ट्रात घडला. सर्वसामान्य लोकांच्या मनातलं सरकार, माझ्या माता भगिनींच्या मनातलं सरकार, माझ्या शेतकऱ्यांच्या मनातलं सरकार या महाराष्ट्रामध्ये 2022 ला आणलं आपण. आणि मी मुख्यमंत्री झालो, मला अभिमान आहे. तुम्ही विनायकराव मगाशी सांगितलं, काम सांगायला गेलो तो वेळ पुरणार नाही, खरं आहे. मला अभिमान आहे, मी मुख्यमंत्री असताना माझ्या लाडक्या बहिणींसाठी योजना करण्याची संधी मला मिळाली. मी देखील गरिबी पाहिली आहे, माझ्या आईची पत्नीची काटकसर पाहिली आहे, त्यांच्या डोळ्यातली तगमग पाहिली आहे. आणि मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा माझे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला. मला आनंद आहे. आज अनेक माझ्या लाडक्या बहिणी एकत्र येऊन क्रेडिट सोसायट्या, बचत गट करून छोटा मोठा व्यवसाय व्यापार करू लागल्या. आणि मला याचा आनंद आहे की त्यावेळेस अनेक लोकांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला, विरोध केला, कोर्टात गेले, परंतु तुमचा भाऊ एकदम मजबूतीने उभा होता आणि लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली. मी हेही सांगू इच्छितो, कोणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. विनायकराव, तेव्हा आम्ही शेतकऱ्यांचं कर्जमाफीचा घोषणा केली. निवडणुकीच्या दरम्यान आश्वासन दिलं आणि ते आश्वासन देखील आता बजेटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजीने या ठिकाणी ती घोषणा आम्ही केली. 30 जून पर्यंत शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंत विनायकराव कर्ज माफ होणार. विमा योजना, आपण जे काही मुद्दे इथं मांडलेले आहेत त्या मुद्द्यांचा जरूर विचार केला जाईल आणि या भागातल्या शेतकऱ्यांना देखील त्याचा फायदा झाला पाहिजे हे देखील आम्ही पाहू. शेतकरी कर्जमाफी असेल, विमा योजना, पीक विमा योजना, छोटे सिंचन प्रकल्प आणि त्याचबरोबर MIDC ची घोषणा केली आहे. मी उदय सामंत यांना, आपले उद्योग मंत्र्यांना सांगतो, MIDC तात्काळ प्रक्रिया सुरू करा. या भागातल्या लोकांना रोजगार, व्यवसाय मिळाला पाहिजे. आम्ही शब्द दिला की पाळतो. विनायक राव, हम जुबान और जमीर के पक्के हैं, लोगों की तरह हालात देखकर रंग नहीं बदलते. आणि म्हणून चिंता करू नका, तुम्ही आता तुमच्या पाठीशी एकनाथ शिंदे आहे. या शिवसेनेमध्ये तुम्हाला काही कमी पडणार नाही आणि तुमच्या पाठीशी खंबीर मी उभा आहे. त्यामुळे आपण सरकारमध्ये आहोत, अधिकारी असतील, कोणी असतील, या सर्वांनी लक्षात ठेवावं, विनायकराव जे काम करतायत ते जनतेसाठी करतायत. त्यांची कामं कुठेही अडता कामा नये, थांबता कामा नये, नाहीतर एकनाथ शिंदे आहेच. आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो की आज शेतकऱ्यांसाठी हे सरकार सर्वसामान्यांचं आहे. शेतकऱ्यांचं आज मगाशी विनायकरावांनी पण सांगितलं, शंकर अण्णांनी देखील सांगितलं की पीक विमा देणार बाबा,
पीक विमा देणार, पीक कर्ज ते सगळं आपण कर्ज माफ करणार. चिंता करू नका. हा एकनाथ शिंदे शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि शेतकऱ्यासाठी जे काही करता येईल ते आपण करूया. शेतकऱ्याला कधी वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही. आणि म्हणून शेतकऱ्यासाठीच काल बैठक होती. सिंचन प्रकल्पाच्या बद्दल, पाणी योजनेच्या बद्दल, त्याचबरोबर या मराठवाड्यातला दुष्काळ वाडा हा शब्द पुसून टाकण्यासाठी आपलं सरकार प्रयत्नशील आहे. आणि म्हणून नदी जोड प्रकल्पाचा काल उल्लेख झाला. नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून या मराठवाड्यातला दुष्काळ आपल्याला पूर्ण नाहीसा करायचा. आणि शेतकऱ्यांकडे ऊस शेतकरी उत्पादक आहेत ना, त्यांच्या बाबतीत देखील काल चर्चा झाली. कांदा उत्पादकांच्या बाबतीत चर्चा झाली. या सर्व शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम राज्य आणि केंद्र सरकार करणार. या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी देखील या शेतकऱ्यांसाठी अनेक योजना त्यांनी केल्या. 6,000 रुपये वर्षाला देण्याचा निर्णय घेतला आणि केंद्र सरकार 6,000 रुपये आणि विनायकराव मी मुख्यमंत्री असताना राज्य सरकारने देखील 6,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला. आणि म्हणून या संपूर्ण शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांना कधी वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही. या राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार माझ्या बळीराजाचा आहे, शेतकऱ्याचा आहे, हे ठामपणे सांगणारा एकनाथ शिंदे आहे. आणि म्हणून शेतकरी हा आपला अन्नदाता आहे, मायबाप आहे. आणि म्हणून या शेतकऱ्यासाठी जे जे काही करता येईल ते आपण करू आणि त्यासाठी कधी काही कमी पडणार नाही. हा शब्द मी आपल्याला देतो, हे शब्द देतो. आणि विनायकराव, तुमच्या वर विश्वास ठेवून जे लोक आलेत त्यांना देखील आश्वासन देऊ इच्छितो की विनायकराव जे काम हाती घेतील, सर्वसामान्यांचे जे काही त्यांना समाजकारण आणि राजकारणातली जाण आहे, त्याने मंत्री म्हणून काम केलेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही, ही खात्री मी आपल्याला या ठिकाणी देऊ इच्छितोय. आणि तुम्ही काय म्हणाले मगाशी, नाम एकनाथ शिंदेचं नाव घेतलं तरी आमचं काम होईल. विनायकराव, आपका भी नाम में काफी दम है. आणि विनायकरावाचं नाव देखील या ठिकाणी आता एकनाथ शिंदेच्या नावाबरोबर जोडलं गेलेलं आहे. या डबल ताकदीने, डबल स्पीडने तुम्हाला काम करायचं आहे. त्यासाठी चिंता करू नका. आणि नाम में दम होना चाहिए, तसं तुमच्या नावामध्ये विनायक आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, आपल्याला फक्त गर्दी करायची नाही, तर विनायक रावासारखा दर्दी आपल्याला पाहिजे. तो दर्दी आपल्याला मिळालेला आहे. आणि म्हणून मला आनंद आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.